मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे तुम्ही या सगळ्या संदर्भात? भरपूर. मला शेवटी काय म्हणतात माहिती आहे का, इथले ओयस ऑफिसचे ग्रामीणचे, या बाईला सवय पडली आहे अर्ज द्यायची, सवय पडली. माझे अर्ज बघाल, एक एक अर्ज कंटिन्यू अर्ज आहे माझे. या नवरा गेला त्याच्या आधीपासून. शेवटी मला कोर्टात जा असं पत्र दिलं, न्यायालयीन लढा. न्याय नाही मिळाला. शोभा अजून नाही. शोभाताई फडणवीस त्यांनी विचारलं मला, जरांगे पाटलांनी, की तुम्ही ब्राह्मण आहे, नागपूरच्या रहिवासी आहात आणि साहेबही ब्राह्मण आहे. मी त्यांच्या सासऱ्यांचंही नाव सांगू शकते ना. शरद, त्यांना विचारा ना म्हणा, मी विचारणार ना प्रश्न त्यांना, की शरद रानडे कोण आहे, शरद रानडे कोण आहे हे मला सांगा साहेब. मग मी शोभाताई फडणवीसचं सांगते. तुमचे सासरे आहे ना, मी कधी उल्लेख नाही केला. मला काय गरज, ब्राह्मण समाजात आम्ही पैसे भरतो, ब्राह्मण समाजाच्या मिटिंगला सगळेच ब्राह्मण असतात. पण शोभाताई फडणवीस माझ्या वडिलांच्या नात्यात आहे. माझ्या 2 बहिणी चंद्रपूरला आहे, त्यांच्या मूलच्या जवळ घाटे आणि शिंगरू यांच्या नात्यात आहे. म्हणून मी शोभाताईंनी मला 2-3 वेळा जेवायला नेलं धंतोलीला, मागच्या अधिवेशनात, या नाही 2 वर्षाच्या आधी. न्याय नाही मिळाला. अजूनही न्याय नाही मिळाला. जरांगे न्याय देईल, हे 100% गॅरंटी आहे.